जायकवाडी धरणाचे दुसऱ्यांदा 18 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. ह्या 18 दरवाजामार्फत आता पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे. जायकवाडीचं जे धरण आहे ते 95% पेक्षा अधिक भरलं असल्यामुळेच आता पुन्हा दुसऱ्यांदा जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडण्याचा निर्णय संबंधित अधिकाऱ्यांनी घेतला असून ह्या 18 दरवाजामार्फत आता गोदावरी नदीपात्रामध्ये देखील पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे. ह्या पाण्याच्या विसर्गामुळे छत्रपती संभाजीनगर, जालना, बीडसह इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. जायकवाडी धरण क्षेत्रामध्ये असलेले नगर, नाशिक येथील जी धरणं आहेत ते ओव्हरफ्लो झाल्यामुळे त्या धरणातून येणारी पाण्याची आवक ही खूप मोठी असल्यामुळे जायकवाडीचं धरण हे 100% दिशेने वाटचाल करीत असल्यामुळेच हा निर्णय घेतला असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे. आज पहाटेच जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आले असून या 18 दरवाजामार्फत 9,000 क्युसेसने पाण्याचा विसर्ग देखील सुरू झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे. सध्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी जी आहे ती इतर धरणातून येणाऱ्या पाण्याच्या आवकमुळे झपाट्याने वाढत असल्यामुळे 95% पेक्षा अधिक झाल्यानेच हा निर्णय घेतला असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. याचबरोबर गोदावरी नदी काठावर असलेल्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचं देखील आवाहन करण्यात आलेले आहे. कुणीही गोदाकाठच्या ह्या पाणी सोडल्यामुळे जाऊ नये असे आव्हान देखील करण्यात आलेले आहे. आपली जी जनावरे असतील किंवा शेती साहित्य असतील ते तात्काळ त्या ठिकाणाहून हलवण्यात यावे असे आव्हान देखील ह्या संबंधित अधिकाऱ्याकडून करण्यात आलेले आहे. आज जर पाहिलं तर जायकवाडीचं धरण हे 95% पेक्षा अधिक भरलं असून या धरणामध्ये नगर, नाशिक येथील धरणातून येणारी पाण्याची आवक वाढत असल्यामुळेच जे जायकवाडीचं धरण आहे ते 100%च्या दिशेने झपाट्याने वाटचाल करत असल्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. आज 18 दरवाजे सकाळी उघडण्यात आले असून हे जे दरवाजे आहेत ते जवळपास 2.5 मीटर इतके वर घेण्यात आले असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे आणि ह्या धरणातून 18 दरवाजामार्फत गोदावरी नदी पात्रामध्ये सध्या विसर्ग देखील सुरू असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे. जायकवाडी धरणाविषयीची अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.